तिथं त्या ज्या मुंडेताई आहेत, आपल्या पतीला कुणी मारलं त्या व्यक्तीवर कारवाई होत नाही, त्याला पकडलं जात नाही, म्हणून सरकारकडे भीक मागितली, न्याय मागितला आणि तो न्याय न मिळाल्यानंतर तिथं आत्मदहन करण्याचा प्रयत्न एका महिलेने बीडमध्ये त्या ठिकाणी केलेला आहे। तर ही आजची महाराष्ट्राची परिस्थिती असेल तर खरंच असं म्हणावं लागेल, बिहारपेक्षा बदतर परिस्थिती आज या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झाली आणि हे सरकार बिहारमध्ये आपल्याला यश मिळावं यासाठी महाराष्ट्रात मराठी विरुद्ध मराठी करतात। अहो, मराठी माणसं आणि इतरही लोक जी महाराष्ट्रामध्ये, त्यांना तरी जिवंत तुम्ही ठेवा, सामान्य लोकांना न्याय तुम्ही द्या, पण नाही, या सरकारला काय पाहिजे तर फक्त राजकारण करायचंय, भेदभाव करायचे, बाकी या सरकारला आणि सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांना काही घेणं देणं नाही, असं आमचं ठाम मत झालेलं आहे। अहो, ज्या आमदाराबद्दल तुम्ही म्हणता, जो सत्तेतला आमदार आहे, असं कळतं की त्यांच्या परिचयाच्या आणि काही कार्यकर्त्यांनी एका गरीब धनगर समाजाच्या महिलेची जमीन 17 एकर जमीन हडपलेली आहे। त्यांच्यावर तिथं ॲलिगेशन झालं, ती बिचारी महिला फाटकी साडी घालून न्याय मागण्यासाठी तिथं बसली होती, अजूनपर्यंत त्या महिलेला न्याय मिळाला नाही आणि त्याच कार्यकर्त्याचा हा नेता इथं येऊन गुंड आणतो आणि तिथं आव्हाड साहेबांवर त्या ठिकाणी तिथं मारहाण करण्याचा प्रयत्न। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।